सुरुवातीला एक मोठी बातमी बघूयात। इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खेमेनेई यांनी इस्रायलला धमकी दिली आहे। इस्रायलला सडेतोड उत्तर दिलं जाईल, इस्रायल कठोर शिक्षा भोगण्यासाठी इस्रायलनं तयार राहावं अशी धमकी त्यांनी दिली आहे। इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खेमेनेई यांनी इस्रायलला धमकी दिली आहे। त्यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं जाईल असं म्हटलं, त्यामुळे इस्रायलनं कठोर शिक्षा भोगण्यासाठी तयार राहावं अशी धमकी इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खामेनेई यांनी दिली। जे काही हल्ले आत्ता केले जात आहेत त्याचं सडेतोड उत्तर इस्रायलला दिलं जाईल, त्यामुळे इस्रायलनं कठोर शिक्षा भोगण्यासाठी तयार राहावं। त्यामुळे हा संघर्ष आणखी किती काळ सुरू राहणार? अर्थात इराणवरती झालेले हल्ले आणि आता इराणचे नेते जे आहेत ते आयातुल्ला खामेनेई यांनी इस्रायलला धमकी दिली आहे की सडेतोड प्रत्युत्तर याचं दिलं जाईल, त्यामुळे कठोर शिक्षा भोगण्यासाठी इस्रायलनं तयार राहावं अशी धमकी त्यांनी दिली। तर इराणनं इस्रायलमधल्या काही महत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष्य केलंय। इराणनं इस्रायलच्या लष्करी आणि हवाई तळासह अनेक ठिकाणांवरती हल्ला केला। इस्रायलच्या एका वैमानिकाला पकडल्याचा दावा देखील इराणनं केलाय। दरम्यान इराण सामान्य नागरिकांवरती हल्ला केल्याचा आरोप, इराणकडनं सामान्य नागरिकांवरती हल्ला झाल्याचा आरोप इस्रायलकडनं करण्यात आलाय। तर इस्रायलनं इराणवरती भीषण असा हवाई हल्ला केला, त्यानंतर राजधानी तेहरान हादरून गेली। तेहरानच्या चहूबाजूला असे आगीचे आणि धुराचे लोट उठलेले दिसले। इस्रायलनं मिसाईलचा अक्षरशः पाऊस पाडला आणि राजधानी तेहरानसह अनेक शहरांना हादरून टाकलं। इराणचे प्रमुख सैन्य अधिकारी आणि अणुशास्त्रज्ञांना ठार मारण्यात आलंय, त्यामुळे दक्षिण आशियावरती युद्धाचे ढग जमू लागलेत। इराणवर इस्रायलचा भीषण हवाई हल्ला। इस्रायलच्या एअर स्ट्राईकनं इराण हादरला। इस्रायलकडून इराणमध्ये मृत्यूचं तांडव। इराणची राजधानी तेहरानच्या आकाशातील या आगीच्या गोळ्यांनी खोमेनींची अक्षरशः झोप उडवली आहे। कारण बघता बघता इस्रायलच्या क्षेपणास्त्रांनी इराणला जबरदस्त असं घायाळ केलं। या हल्ल्यात ना त्यांचे एअर डिफेन्स सिस्टीम कामी आले, ना त्यांचं रडार त्यांना वाचवू शकलं। इस्रायलनं इराणच्या एअर डिफेन्स सिस्टीमला चकवा देत आपल्या लढाऊ विमानांनी तेहरानवर बॉम्ब वर्षाव केला। हा हल्ला इतका भीषण होता की इराणला त्यातून लवकर सावरणं आता कठीण आहे। काही मिनिटांच्या या हवाई हल्ल्यात अनेक घरं उद्ध्वस्त झाली। इस्रायलनं अतिशय चाणाक्षपणे इराणला अशी जखम दिली आहे जी त्यांना कधीच विसरता येणार नाही। इस्रायलनं इराणची राजधानी तेहरान आणि पिरानसह जवळपास 30 शहरांवर 300 पेक्षा जास्त मिसाईल लागले। त्या ऑपरेशनला नाव दिलं गेलं ऑपरेशन रायझिंग लॉयन। या हवाई हल्ल्यात इराणचे सर्वोच्च सैन्य कमांडर मारले गेले। इराणचे अनेक अणुशास्त्रज्ञ मारले गेले। या हल्ल्याची जी दृश्य समोर येत आहेत ती जगाला हादरवून टाकणारी आहेत। इस्रायलच्या बॉम्ब वर्षावानं तेहरानमधील अनेक घरं जळून खाक झाली। या बॉम्ब वर्षावात केवळ घरं इमारतीच नाही तर रस्त्यांवरच्या गाड्याही जळून खाक झाल्या। राजधानी तेहरानमधील नागरी वस्तीलाही टार्गेट केल्याचं सांगितलं जातंय, त्यामुळे हल्ल्यात अनेक सामान्य नागरिकांचा जीव गेला, ज्यात महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे। तेहरानमध्ये जे झालं त्याने संपूर्ण पश्चिम आशियाला हादरवून टाकलंय। इस्रायली हल्ल्यानंतर अनेक इमारती आगीच्या भक्षस्थानी पडल्या। इमारतींना लागलेली आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या अनेक गाड्यांना पाचारण करावं लागलं। या हवाई हल्ल्यात अनेक घरं, नागरिक वस्त्या टार्गेट करण्यात आल्या। अनेक गाड्या जळाल्या। सगळीकडे फक्त विध्वंस दिसत होता। ज्या इमारतीत आम्ही राहतो तिला उडवण्यात आलं। मला माहित नाही त्यांनी मिसाईलनं हल्ला केला की कशानं। या हल्ल्यानंतर इस्रायलकडून प्रतिक्रिया समोर आली, ज्यात इस्रायलचे संरक्षण मंत्री
इस्रायल केट्स यांनी सांगितलं की इराणकडून होणाऱ्या संभाव्य हल्ल्यापासून संरक्षण करण्यासाठी आम्हाला हे पाऊल उचलावं लागलं. त्यांनी दावा केला की इराणचे काही सैन्य तळं आणि अणुप्रकल्पांना टार्गेट करण्यात आलं. तिकडे अमेरिकेनं या हल्ल्यात आपला सहभाग नसल्याचं म्हटलंय. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी सांगितलं की इस्रायलची ही एकतर्फी कारवाई आहे. त्यांनी ठणकावलं की आता इराणनं प्रत्युत्तर देण्याच्या भानगडीत पडू नये, अमेरिकी सैनिकांना टार्गेट करू नये. इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात इराणचे अनेक बडे लष्करी अधिकारी मारले गेले. सर्वोच्च 4 लष्करी अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्याचं इराणनं मान्य केलं. या 3 अणुशास्त्रज्ञांचाही समावेश आहे. मोहम्मद बाघेरी, चीफ ऑफ स्टाफ इराणी आर्म फोर्स, 2016 पासून ते इराणचे सैन्य प्रमुख होते. होसेन सलामी 2019 पासून IRGC चे चीफ ऑफ स्टाफ होते. गुलाम अली रशीद IRGC चे जनरल होते. खतम अल अंबिया सेंट्रल हेडक्वार्टरचे ते कमांडर होते. डॉक्टर फेरेदून अब्बासी अणुवैज्ञानिक होते. डॉक्टर तेहरानची अणुवैज्ञानिक होते. डॉक्टर अब्दुल हमीद मिनोचेहर अणुवैज्ञानिक होते. खरं तर याआधी इस्रायलनं इराणच्या अणुप्रकल्पांमध्ये अनेक वेळा अडथळे आणले. त्यांना अण्वस्त्र सज्ज बनण्यापासून रोखण्यासाठी अनेक प्रयत्न केले. हा हल्लाही त्याचाच एक भाग आहे. इराण अण्वस्त्र सज्ज झाला तर आपल्या अस्तित्वाला धोका आहे, असं इस्रायलचं म्हणणं आहे. काही असलं तरी या हल्ल्यामुळे दक्षिण आशियात पुन्हा युद्धाचा भडका उडण्याची शक्यता आहे. हे युद्ध भडकलं तर जगभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीचा भडका उडू शकतो, हेही तितकंच खरं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.